Dear students, welcome in the bridge course of the 10th class. Let's see learning outcomes, competency statement 11, activity 2, which is about write correctly. Now look at the first instructions for teachers and parents and facilitators. Number 1, ask learners to read the activity carefully. Skimming, scanning. तुम्हाला मी स्किमिंगचा आणि स्कॅनिंगचा अर्थ इथे सांगितला होता. स्किमिंग म्हणजे वरवर वाचन करणे आणि स्कॅनिंग म्हणजे सखोल खूप डीप मध्ये जाऊन वाचन करणे. नंबर 2, आस्क लर्नर्स टू फोकस ऑन कॉन्टेक्स्ट. म्हणजे कशावर लक्ष केंद्रित करायचंय, दिलेला जो तो कॉन्टेक्स्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना. आस्क लर्नर्स टू गेट हेल्प फ्रॉम पियर्स. म्हणजे पियर्स कडून मदत घ्यायला त्यांना सांगायचे. आस्क लर्नर्स टू यूज द डिक्शनरीज ऑनलाईन पोर्टल्स इफ दे नीडेड. जर गरज पडली तर ऑनलाईन पोर्टल्स किंवा डिक्शनरीचा वापर करायला त्यांना सांगायचं आहे. तर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स बघा. रीड द ऍक्टिव्हिटी केअरफुली, ट्राय टू गेस द मीनिंग इन द गिवन कॉन्टेक्स्ट आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. नाव लेट्स सी लर्निंग ऍक्टिव्हिटी. But before that, I want to tell some information about preposition because this whole activity is about preposition. विद्यार्थ्यांनो, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी प्रिपोजिशन वर सर्व दिलेली आहे. आता मी तुम्हाला प्रिपोजिशन म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये प्रिपोजिशनला शब्दयोगी अव्यय असं म्हणतो आपण. आता थोडक्यात साधे इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर आपण काय म्हणू. प्रिपोजिशन इज अ वर्ड or a group of words used before a noun, pronoun or a noun phrase to show direction, time, place, location. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर प्रिपोजिशन हा असा एक शब्द आहे किंवा असा एक शब्दांचा एक समूह आहे की जो नाउन किंवा म्हणजे नाम, सर्वनाम च्या आधी येतो आणि तो दिशा, वेळ, ठिकाण, स्थळ इत्यादी बाबत माहिती सांगत असतो. आता सी दिस पॅसेज. In this paragraph, some prepositions are used there. But before solving this exercise, we see the prepositions and their meaning in Marathi. म्हणजे आपण काय करू, ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे प्रिपोजिशन बद्दल ती सोडवण्याच्या पूर्वी आपण काही प्रिपोजिशन्स आणि त्यांचे मराठीमधले अर्थ समजून घेऊ आणि मग ही आपण ऍक्टिव्हिटी सोडवू. बघा, इथे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ मराठीत मी इथे तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांचा अर्थ समजल्यानंतर तो योग्य वाक्यामध्ये फिलअप कसा करायचा हे थोडक्यात तरी आयडिया येईल. बघा, पहिला शब्द आहे सीन्स. सीन्स म्हणजे पासून. थ्रू, थ्रू म्हणजे मधून. टिल, टिल म्हणजे पर्यंत. टुवर्ड म्हणजे दिशेने. अनलाईक म्हणजे सारखा नसणे. अनटिल म्हणजे नाही तोपर्यंत. अप म्हणजे वर. विदिन म्हणजे आत. अकॉर्डिंग टू म्हणजे च्या अनुसार. बिकॉज ऑफ म्हणजे च्यामुळे. इन्स्टेड म्हणजे च्या ऐवजी. नियर टू म्हणजे च्या जवळ. ॲज वेल ॲज म्हणजे तसेच. आता बघा इथे विथ म्हणजे सोबत किंवा बरोबर. अंडर म्हणजे खाली. अबव म्हणजे वर. अक्रॉस म्हणजे पलीकडे. आफ्टर म्हणजे नंतर. अबाउट म्हणजे च्या विषयी. बिफोर म्हणजे पूर्वी. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध. अमंग म्हणजे मध्ये. अराउंड म्हणजे भोवती. ॲज म्हणजे सारखे. ॲट म्हणजे ठिकाणी. बिहाइंड म्हणजे मागे. बिलो किंवा बिनीथ चा अर्थ आहे खाली. बिसाइड्स म्हणजे बाजूला.
बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, बियॉन्ड म्हणजे पलीकडे, बाय म्हणजे ने, इन म्हणजे आत, डाऊन म्हणजे खाली, ड्युरिंग म्हणजे दरम्यान, च्या दरम्यान, फॉर म्हणजे साठी, फ्रॉम म्हणजे पासून, इनटू म्हणजे आत, नियर म्हणजे जवळ, ऑफ म्हणजे चा, ऑन म्हणजे वर आणि ओव्हर म्हणजे सुद्धा वरच. असे काही तुम्हाला मी प्रिपोजिशन्स इथे अर्थासहित सांगितलेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये प्रिपोजिशन्स भरण्याचा प्रयत्न कराल, फिलअप करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा ह्या अर्थावरनं तुम्हाला थोडीशी आयडिया मिळणार आहे. Get the things back on the track. It is classroom of 10th class. English teacher has written some sentences on the blackboard. She made some intentional deliberate misplacement of some words, not all. You have to read the text carefully given in the table. You have to focus on italic words. You put them at their proper places and rewrite all the sentences using proper words given below the text table. म्हणजे विद्यार्थ्यांनी इथं काय सूचना दिलेल्या आहेत ते लक्षात ठेवायच्यात बघा. हा कितवीचा वर्ग आहे? क्लासरूम 10वीचा आहे. आणि इंग्लिश टीचरने काय केलेलं आहे की काही वाक्य ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेले आहेत. पण तिने हेतुसर म्हणजे मुद्दाम हेतूने जाणीवपूर्वक काय केलंय, इम्प्लेसमेंट, काही शब्दांची जी जागा आहे ती चुकीची केलेली आहे. सर्व नाही पण काही शब्दांची. यू हॅव टू रीड द टेक्स्ट केअरफुली गिवन इन द टेबल. ह्या टेबल मध्ये जो दिलेला टेक्स्ट आहे तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यामध्ये जे इटालिक शब्द दिलेत, इटालिक म्हणजे ज्याची स्टाईल बदललेली दिसते तुम्हाला इथे, ते शब्द ते त्याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. आणि यू पुट देम ॲट देअर प्रॉपर प्लेसेस अँड रिराईट ऑल द सेंटेन्सेस युझिंग प्रॉपर वर्ड्स गिवन बिलो द टेक्स्ट टेबल. म्हणजे या शब्दांच्या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला भरायचे आहेत आणि तो कम्प्लीट टेबल आपल्याला परत पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काही शब्दांची इथे हेल्प घ्यायची आहे बघा. इथे ब्रॅकेटमध्ये काय कोणते कोणते वर्ड्स दिलेत बघू आपण. हे सर्व काय आहेत? प्रिपोजिशन्स आहेत. ॲज, अप विथ, फ्रॉम, अबाउट, ऑफ, इन, ऑन, विथ, इन, बिहाइंड, इन, ऑन. हे सर्व प्रिपोजिशन्स आपल्याला या इटालिक वर्ड्स दिलेले आहेत त्याच्या जागी योग्य जे आहेत ते भरून आपल्याला हा पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे. आपण आता इथे आन्सर्स पाहूया. आधी समजून घेऊया बघा. द चॉक इज अक्रॉस द टेबल. अक्रॉसचा अर्थ पलीकडे असं सांगितला होता मी, पण इथे ऑन द टेबल पाहिजे. द चॉक इज ऑन द टेबल. वी आर सिटिंग ऑन द क्लासरूम. आता इथे ऑन चुकीचं आहे. आम्ही क्लासरूम वर बसलो का? नाही, क्लासरूमच्या मध्ये बसलो. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. द डस्टबिन इज इनटू द डोअर. आता दारामध्ये डस्टबिन आहे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. तर बिहाइंड म्हणजे दाराच्या मागे डस्टबिन आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. मग इथे काय लिहायचं आपण? डस्टबिन इज बिहाइंड द डोअर. Now look at the next. Which is the next? Mahesh tried to write beside his notebook. Mahesh tried to write besides. आता इथे besides हा शब्द काय अर्थ होतो ह्या वाक्याचा? महेश ट्राय टू राईट बिसाइड म्हणजे त्याच्या नोटबुकच्या बाजूला लिहिण्याचा त्याने प्रयत्न केला होता असा अर्थ होतो. मग इथे बिसाइड नाही, इन हिज नोटबुक. मग बिसाइडच्या ठिकाणी आपण इथे काय घेणार आहात? इन. द हेडमास्टर आस्क अस प्रेझेंट अबोव द क्लासरूम इम्पोस्टर्स. आता इथे अबोव हे जे प्रिपोजिशन आहे ते रॉंग आहे. आपल्याला इथे इन घेतलं. द हेडमास्टर आस्क अस प्रेझेंट इन द क्लासरूम इम्पोस्टर्स. म्हणजे हेडमास्टरनी क्लासरूम इम्पोस्टर्स मध्ये ते प्रेझेंट करायला विचारलं. द रेफ्री विल ऑब्झर्व अँड अलॉट द रँक्स इन मेरिट. इन मेरिट नाही, रँक्स ऑफ मेरिट. इथे ऑफ येईल. द विनर्स विल बी अनाउन्स ऑन नेक्स्ट वीक. ऑन हे इथे चुकीचं आहे. अप विथ नेक्स्ट मंथ म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये, पुढच्या
काय करणार आहेत, विनर्स अनाऊन्स केले जाणार आहेत. आवर फ्रेंड्स थिंक टू पोस्टर कॉम्पिटिशन. आता आपले जे मित्र आहेत ते काय करतायत, की या पोस्टर कॉम्पिटिशन विषयी विचार करतायत. म्हणजे च्या ऐवजी इथे अबाउट पाहिजे इथे. आवर फ्रेंड्स थिंक अबाउट पोस्टर कॉम्पिटिशन. दे थॉट ऑन इट डे अँड नाईट. ते त्याच्यावर रात्रंदिवस विचार करतायत. दे टूक हेल्प इन ऑल देअर कॉन्टॅक्ट्स. आता इथे इन नकोय, दे टूक हेल्प फ्रॉम ऑल देअर कॉन्टॅक्ट्स. म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट्स मधून जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याची ते मदत त्यांनी मदत घेतलेली होती. दे कम ऑन इन इनोव्हेटिव्ह आयडियाज. आता इथे दे कम विथ कशासोबत आले होते, ते वेगवेगळ्या नवीन नवीन कल्पनांसोबत आले होते. अँड एक्झिक्युटेड देम ऑनच्या ठिकाणी इथे ॲज वेल टू, आणि त्यांना कृतीत सुद्धा त्याने ते उतरवलं होतं. इथे ऑनच्या ठिकाणी ॲज. म्हणजे असे आपण जे मिसप्लेसमेंट केलेलं आहे, चुकीचे जे जागा भरलेल्या आहेत त्या आपण काय केल्यात, प्रॉपर प्रिपोजिशन घेऊन ते कम्प्लीट केलेलं आहे. आता मी तुम्हाला इथे आन्सर्स दाखवते थोडक्यामध्ये, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. तोंडी सांगितल्यानंतर तुमच्या एवढं लक्षात नसेल आलं. आपण परत एकदा आन्सरचा फोटो इथे तुम्हाला दाखवते. Now see this paragraph. The chalk is on the table. We are sitting in the classrooms. The dustbin is behind the door. Mahesh tried to write in his notebook. The headmaster asks us present in the classroom. Imposters. The reference will observe and allot the ranks of merit. The winners will be announced up with next week. Our friends think about poster competition. They thought on it day and night. They took help from all their contacts. They come with innovative ideas and educated them as well as too. थोडक्यात फक्त इथे रेफरन्सेस असं झालं, इथे रेफरी असा शब्द दिलेला आहे आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये. अशा प्रकारे तुम्ही प्रिपोजिशन्स लिहून हा पॅराग्राफ कंप्लीट केलेला आहे. नाउ लेट्स सी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो प्रॅक्टिस. इथे आपल्याला काही त्यांनी वाक्य दिलेत आणि प्रिपोजिशन्स 3 दिलेले आहेत. त्यापैकी योग्य जो प्रिपोजिशन आहे तो आपल्याला फिलअप करायचा आहे वाक्यामध्ये. फर्स्ट बघा, दे वेंट मुंबई. आता इथे फॉर, टू, फ्रॉम असे 3 प्रिपोजिशन दिलेत. आता फॉरचा अर्थ च्यासाठी, टू म्हणजे कडे आणि फ्रॉम म्हणजे पासून. मग इथे काय अर्थ येईल, दे वेंट टू मुंबई म्हणजे ते मुंबईला गेले होते. आता अर्थ इथे टू येईल. बघा सेकंड, नारेन वॉक डॅश द रोड अक्रॉस अप इन. अप म्हणजे वर, इन म्हणजे मध्ये आणि अक्रॉस म्हणजे पलीकडे. म्हणजे इथे अक्रॉस अप्रोप्रिएट आहे. नरेन वॉक अक्रॉस द रोड. नंबर 3, जॉन क्लाइम डॅश डॅश द माउंटन. ऑफ इंटू ओव्हर, ओव्हर द माउंटन. नंबर 4, the train arrived dash dash the station in from at. आता इथे प्लेस दाखवायचं आहे. इन म्हणजे आत, फ्रॉम म्हणजे पासून, ॲट म्हणजे ठिकाणी, त्या ठिकाणी म्हणजे ॲट इथे येईल. द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन. राणी गॉट हर कार क्विकली. इन येईल, राणी गॉट इन हर कार क्विकली. नंबर 6, द thief ran डॅश डॅश द टनेल ऑन. म्हणजे त्या टनेलवरनं, बोगद्यावरनं तो धावला की खालून धावला की मधून. तर इथे टनेलच्या मधून, थ्रू द टनेल. द डॉग हिड द टेबल. इथे आता इथे डॅश दिलंय द टेबलच्या आधी, तर त्यांनी बिहाइंड ऑफ थ्रू, तर बिहाइंड च्या मागे. तो डॉग कुठे लपला, तर टेबलच्या मागे. द लर्नर्स पुट देअर नोट्स ऑन द टेबल. इथे इन, ऑन, ऑफ यामध्ये अप्रोप्रिएट ऑन आहे. विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. Now let's see extension activity, parallel activity, reinforcement. Strike off the inappropriate words from the given sentences. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथे जे अयोग्य शब्द आहेत ते आपल्याला इथून काढून टाकायचे आणि मग
आपलं वाक्य लिहायचं. इथे बघा, वी केम टू स्कूल बाय, फ्रॉम, ऑन, बस. आता इथे फ्रॉम आणि ऑन हे चुकीचे आहेत, हे आपल्याला स्ट्राईक ऑफ करायचे, काढून टाकायचे आणि बाय लिहायचे. नेक्स्ट, यू कम इन फॉर ऑन. फॉर आणि ऑन हे काय आहेत, रॉंग आहेत, ते स्ट्राईक ऑफ करून आपण फक्त वाक्य लिहायचे, यू कम इन. नंबर 3, डिड यू कम विथ, इन, ऑफ. द नोट्स ऑन, ऑफ, इन प्रोजेक्ट. आता इथे विथ, इन, ऑफ यामध्ये इन आणि ऑफ स्ट्राईक ऑफ करायचे, विथ ठेवायचे, विथ बरोबर आहे. आणि त्यानंतर नोट्स ऑन, ऑफ यामध्ये ऑफ बरोबर आहे, नोट्स ऑफ इन प्रोजेक्ट्स. नंबर 4, वेअर आर यू ऑन, इन, फॉर्म. वेअर आर यू फॉर्म असं आहे. नेक्स्ट, नंबर 5, पुट दॅट बॉल टू, इन, ऑफ, बास्केट. इन बास्केट बरोबर आहे, ऑफ आणि टू आपल्याला स्ट्राईक ऑफ करायचे आहेत. अशाच प्रकारे इव्हॅल्युएशन मध्ये सुद्धा काही त्यांनी सेंटेन्सेस दिलेले आहेत, मात्र आपल्याला इथे त्यांनी प्रिपोजिशन्स दिलेत आणि ते आपल्याला फिल करायचे आहेत. आपण ते आन्सर शीट मध्ये पाहूया. लेट्स सी करेक्ट सेंटेन्स. वी केम टू स्कूल बाय बस. इथे बाय ला अंडरलाईन पाहिजे. यू कम इन. नंबर 3, did you come with the notes of project. Number 4, where are you from. And number 5, put that ball in the basket. Now see the next question. Ram is between Manoj and Feroz. म्हणजे मनोजच्या आणि फेरोजच्या मध्ये राम आहे. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये साठी बिटवीन हे प्रिपोजिशन वापरतात. दे सिट ऑन द चेअर म्हणजे खुर्चीवर बसले. ऑन. गोपाल स्विच ऑफ हिज मोबाईल. गोपालने त्याचा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ केला, ही फ्रेज आहे. द थिप डिसअपियर्ड अमंग देम म्हणजे त्यांच्यामध्ये तो नाहीसा झाला, तो चोर, म्हणून इथे अमंग. भरपूर जण असतील तर अमंग आणि दोघ जण असतील तर बिटवीन. नंबर 5, रोहित हिट्स अ ह्यूज 6 ओव्हर मिड ऑफ. इथे ओव्हर. अशा प्रकारे आपण प्रिपोजिशन्स त्यांनी दिलेले आहेत ते फिल करून घेतलेले आहेत. Now let's see last part of our video. My takeaway today I learned preposition. It is a word or a phrase that is used before a noun or pronoun to show place, time, direction, etc. I have to be very careful while writing. म्हणजे प्रिपोजिशन लिहिताना आपण खूप काळजीपूर्वक विचार करूनच ते लिहिले पाहिजेत. आणि प्रिपोजिशनचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना समजलाच आहे की प्रिपोजिशन म्हणजे काय, तर नाउन आणि प्रोनाउनच्या आधी जो शब्द किंवा म्हणजे शब्दांचा एखादा समूह येतो की जो काय करतोय, एखादं ठिकाण दाखवतोय, वेळ दाखवतोय किंवा दिशा दाखवतोय, अशा शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रिपोजिशन असं म्हणतो.